रिटायरमेंट ऑफ पार्टनर एक्सरसाइज मधला दुसरा प्रॉब्लेम। राम, श्याम आणि घनश्याम हे 3 पार्टनर आहेत। या 3 पार्टनरचे कॅपिटलचे बॅलन्स आहे by balance brought down capital के balance है 1,20,000 90,000 60,000। क्रेडिटर्स 22,000। बिल्स पेबल 12,000। लोन 50,000। त्याच्यानंतर डेटर्स 90,000। बिल्डिंग 60,000। इन्व्हेस्टमेंट 1.5 लाख रुपये। आणि कॅशचा बॅलन्स बँक बॅलन्स 54,000 रुपये। अशा पद्धतीने 3,54,000ला या ठिकाणी बॅलन्स शीट टॅली आहे। उदाहरणार्थ आता आपण ऍडजस्टमेंट पाहू। घनश्याम रिटायर 1 एप्रिलला घनश्याम रिटायर होतोय। बिल्डिंग अँड इन्व्हेस्टमेंट टू बी अप्रिशिएटेड बाय 5% and 10% रिस्पेक्टिव्हली। बिल्डिंग वर 5% अप्रिशिएशन and appreciation। तो 60 अधिक 3 63 झाले। आणि इन्व्हेस्टमेंट वर 10% अप्रिशिएशन 15,000 रुपये म्हणून 1,65,000 झाले। या दोघांच्या किमती वाढल्या, फायदा आहे। फायदा आपण नेहमी क्रेडिटला देतो म्हणून प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय बिल्डिंग 3,000 रुपये, बाय इन्व्हेस्टमेंट 15,000 रुपये, त्याच्यानंतर provision for doubtful debts to be created at 5% on debtors। debtors वर 5% RDD 90,000वर 5% लेस RDD 4,500 85,500 तो RDD 4,500। त्याच्यानंतर the provision of ₹3,000 be made in respect of outstanding salary। outstanding salary हा बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला देणं बाकी आहे। सॅलरी देणं बाकी आहे म्हणजे लायबिलिटीज वाढली 3,000 रुपये। म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तो आउटस्टँडिंग सॅलरी
3000 रुपये. त्याच्यानंतर या ठिकाणी गुडविल ऑफ द फर्म इज व्हॅल्यूड ॲट ₹90,000. गुडविलचा व्हॅल्यू 90,000 रुपये ठेवायचं. मग या ठिकाणी बाय गुडविल 90,000 रुपये. मग 90,000चे या ठिकाणी 6 भाग करावे लागतील. कारण 3 2 1 3 2 5 1 6 90,000चे 6 तुकडे करायचे. एका तुकड्याची किंमत 15,000 रुपये. 15 × 3 = 45. मग याला 45,000 द्या, याला 30,000 द्या आणि याला 15,000. आता या ठिकाणी गुडविल रिटर्न ऑफ करायला सांगितलं. पुढे वाक्य and partners decided that goodwill should be returned back. म्हणजे बॅलन्स शीट मध्ये ठेवायचं नाही गुडविल. मग जर बॅलन्स शीट मध्ये गुडविल ठेवायचं तर ते आपल्याला कमी करा. मग आता या ठिकाणी यांचा रेशो होता 3:1. यामध्ये घनश्याम रिटायर्ड होतो म्हणून घनश्यामचा विषय रिटर्न ऑफला संपला. आता रिटर्न ऑफला हे दोघच राहिले तुम्हाला, राम आणि श्याम. यांचा रेशो काय 3:2. म्हणून 3:2 5 भाग. पण 90,000 रुपये जे टोटल गुडविल आहे त्या 90,000चे 5 भाग करावे लागतील. म्हणजे एका भागाची किंमत 18,000 रुपये. म्हणून 18 × 54 आणि 18 × 2 = 36. टू गुडविल अकाउंट. या ठिकाणी गुडविलचा विषय संपला. रिटर्न बॅक करताना तुम्हाला जे 2 पार्टनरशिप फर्म मध्ये राहिलेले आहेत त्यांनाच रिटर्न बॅक करावं लागेल, सगळ्यांना नाही. आणि ऍडमिशन ऑफ पार्टनर मध्ये रिटर्न ऑफ करताना जो नवीन पार्टनर आलेला आहे त्याला सुद्धा आपण गुडविल रिटर्न ऑफ करतो. त्यावेळेस कसं करतो, इथं अपोजिट राहील. इथं जो रिटायर होतो त्याला रिटर्न बॅक होणार नाही. हे ध्यानात ठेवा, अतिशय महत्त्वाचा पॉइंट आहे. त्याच्यानंतर पुढे द अमाउंट पेबल टू द रिटायरिंग पार्टनर बी ट्रान्सफर टू हिज लोन. त्याचा जो काही कॅपिटलचा बॅलन्स ते लोन अकाउंट म्हणून राहील असं उदाहरणाच्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी उदाहरणातील ऍडजस्टमेंट संपल्या. आपण पहिल्यांदा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट क्लोज करू. 18,000 रुपये क्रेडिट बाजू आहे. या 18,000तून 7,500 गेले, 10,500 टू ऑल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. चे 3 भाग म्हणजे 3:2 6 भाग करावे लागतील. एका भागाची किंमत 1,750 रुपये. म्हणून 3 भागाची किंमत 5,250, 3,500 आणि 1,750. अशा पद्धतीने राम, श्याम आणि घनश्याम यांना वाटून द्यायचे आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 5,250, 3,500 आणि 1,750. घनश्याम रिटायर होता 76,750 टू लोन अकाउंट. 76,750
नंतर 1,70,250 आणि 1,23,500. 1,70,250 आणि त्यातून 54,000 गेले म्हणून 1,16,250 टू बॅलन्स कॅरी डाऊन. आणि 1,23,500 मधून 36,000 गेले 87,500. 1,16,250 87,500. दोन 2,03,750. आता दोन्ही बाजू टॅली झाल्या पाहिजे. सातणे काट 16 3,67,500. 3,67,500 दोन्ही बाजू टॅली झाल्या. अशा पद्धतीने फायनल आपलं रिटायरमेंट ऑफ पार्टनरचं हे दुसरं उदाहरण या ठिकाणी संपलं.